मी डाळिंबाच्या क्षेत्रात 12 वर्षापासून काम करीत आहे. 12 वर्षापूर्वी ना आमची जमीन एकदम हलकी असल्यामुळे ना इथं हिला आहे ना 3 दिवसाला पाणी लागायचं. त्याच्यामुळे त्या पाण्याला दारं धरायला कंटाळून आम्ही डाळिंबाची शेती चालू केली. आम्हाला क्षेत्र मोठं असल्यामुळं आई, वडील, मंडळी, मी आम्ही सगळे दारं धरायला लागायचो. मग ह्याच कंटाळ्याला कंटाळून आम्ही डाळिंबाची ठिबकवर शेती करायचं नियोजन केलं आणि त्याच्यानुसार मग आम्ही डाळिंब लागवड केली. आमच्याकडे 3,300 झाडं आहेत. दर 8 दिवसाला आम्ही 100 लिटर त्याला अवेना न्यूट्रीमिक्स खालून ड्रीप वाटे सोडतो. त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट सुद्धा सोडतो आणि 15 दिवसाला कॅल्शियम बोरॉन खालून सोडले जातं. अशा प्रकारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं जातं आमच्याकडं. 3 वर्षापूर्वी आमच्याकडं गारपीट झाली. गारपीट झाल्यामुळं झाडांची फांद्याची मोडतोड झाली. पानं पण तुटून गेले, फुलं पण तुटून गेले आणि खोडावर, फांद्यावर सगळ्या जखमा झाल्या आणि त्याच्यामुळं फार बाग जातो का काय ह्या कंडिशनला होता. पण तिथून पुढे अवेना चालू केल्यानंतर बागांनी परत ग्रोथ घेतली आणि परत झाडं हेल्दी झाले, मस्त झाली. आजूबाजूच्या परिसरातले 1-2 प्लॉट होते माझ्या बरोबरचे, त्यांनी काढून टाकले. खालून अवेना चालू असल्यामुळं वरून फक्त फ्लॉवरिंग मध्ये एखादा मायक्रोन्यूटनचा स्प्रे घेतो आम्ही, नाही तर तसे मायक्रोन्यूटनचे पहिले 20 दिवसाला स्प्रे घ्यायचो. आता ते पण स्प्रे बंद झाले, कारण जे काय असेल ते मायक्रोन्यूटन खालून भेटतंय झाडांना, त्याच्यामुळे वरून एक्स्ट्रा द्यायची काही गरज नाही. फक्त फ्लॉवरिंग म्हणा अशा नाजूक कंडिशन मध्येच फक्त मायक्रोन्यूटनचा स्प्रे घेतो आम्ही. टोटल माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर क्षेत्रामध्ये मला अवेना न्यूट्रीमिक्सच्या 3 बॅगा लागतात 500 लिटरच्या. 3 बॅगा मला 9 महिने पुरतात. रेस्ट मध्ये काही मी देत नाही आणि एवढं डाळिंबाला लागतं आणि मकासाठी मला परत 5 लिटरची एक टाकी लागेल. 52.5 किलो तिचं वेट येतं. त्या बॅगा मला वार्षिक 3 लागतात ह्या प्लॉटसाठी आणि 3 बॅगा लागल्यामुळं माझा मायक्रोन्यूटनचा खर्च बाकी शून्य होतो. पहिलं मी दर 20 दिवसाला मायक्रोन्यूटनचा स्प्रे घ्यायचो. एक स्प्रे साधारण माझा 4,000 रुपयाला जायचा आणि त्याचं फवारणीचा कॉस्ट तो वेगळाच होता. आणि असे समजा 8 महिन्यामध्ये माझे 10 स्प्रे झाले तर 40,000 रुपये माझे निघून जायचे आणि असा मायक्रोन्यूटनमध्ये खर्च व्हायचा. अवेनामुळे तो 40,000 कमी होऊन तो आता माझा 16,000 रुपयापर्यंत आलाय 10 एकरला. प्रति एकर 1650 मध्ये माझं याचा मायक्रोन्यूटनचा खर्च होऊन जातो. डाळिंबामध्ये ना अवेना न्यूट्रीमिक्स चालू असल्यामुळे आपटेकचा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, कारण मुळी चालू राहते. मुळी चालू राहिल्यामुळं झाडाची कॅनोपी मस्त हिरवीगार राहते. साईजसाठी पण असं नाही का कंटिन्युटी चालू असल्यामुळं साईजसाठी एक्स्ट्रा काही करायची गरज पडत नाही एवढं असं जास्त. आणि त्याच्यामुळं झाडं हेल्दी असल्यामुळं रोगराई पण कमी येते आणि झाडाचा बुंदा बी भक्कम आहे, फांदी सुद्धा भक्कम आहे, त्याच्यामुळं ती पण अडचण नाही. डाळिंबामध्ये मी 20व्या दिवशी कौसामॅकचा वापर करतो. 20व्या आणि 35व्या दिवशी 2 ml कॅल्शियमसाठी वापर करतो. आणि प्रत्येक फवारणीमध्ये मी नेटलचा वापर करतो, स्टिकरचा वापर करत नाही. कारण नेटलनी पाण्याचा pH, त्याच्यानंतर जी आपली औषधांची घुलन क्षमता आहे ती पण खूप 100% घुलन केले जातं. पावडर असो, औषध असो, कोण लिक्विड असो, त्याच्यामुळे मी स्टिकरपेक्षा नेटलचाच उपयोग करतो. कोणत्याही पिकाचा आपल्याला शेती करताना आपला 2 पैसे फायदा कुठं होईल हेच पाहिलं पाहिजे. अवेना न्यूट्रीमिक्स इतकं स्वस्त आत्ता तरी कोणतं नाही आणि याच्यापेक्षा जरी स्वस्त असेल कुठं तर तुम्ही ते पण घेऊ शकता. पण अवेना इतकं आज तरी स्वस्त कुठंच नाही आणि त्याच्यामुळे इतके त्याचे फायदे आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांनी 100% अवेनाचा वापर करायच पाहिजे, माझं असं स्पष्ट मत आहे. आणि आपला जिथं कॉस्ट कमी होईल तो विचार शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिला केला पाहिजे.